चला घाई करा. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत विशाल दलवी. सलामीची जोडी पिता पुत्राची आपल्याला पाहायला मिळते. अमित नानकर आणि नकुल नानकर ही जोडी आपण मैदानी शात मध्ये पाहतोय. जी हाँ, बाप बेटे की ये जोड़ी अब क्या धमाल करेगी इस मैच के अंदर देखने वाली बात होगी. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विशाल आणि पहिला बॉल आपण पाहिला या ठिकाणी तर तेज तरार होता जयेश आणि येतोय डॉट. क्या बेहतरीन गेंद डाली थी, क्योंकि अगर देखेंगे ना अमित तो पहले गेंद से आए माइंड सेट के साथ आए कि अटैक एक ही उनको ऑप्शन नजर आया, लेकिन आक्रामक अगर खेलना है तो गेंद की पिचिंग को देखना होगा और गेंद की पिचिंग को देख के अपना शॉट खेलना होगा, ना कि बल्ला चलाना होगा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला समोरच्या दिशेनं उडवलाय. लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय सह्याद्री चषकाचा एक मोठा षटकार. 6 धावा. थैंक यू डीजे. ये तो ऐसे मार रहे हैं कि आज तय करके आए, अब तय करके ही आया उन्होंने. ये शॉर्ट पिच गेंद है, इसको कहां पे मारा है, उठा के मारा है, जैसे भी मारा है सॉलिड मारा है. एक गेंद को देखेंगे तो बाउंड्री लाइन के मारा है, 6 रनों के लिए मारा है, 6 क्या बेहतरीन शॉट खेला है. धन्यवाद डीजे. ना पैशासाठी ना नावासाठी ना भावासाठी, आम्ही खेळतो फक्त आमच्या गावासाठी. कष्ट इतके करा की गरिबी पळून जाईल आणि चेहऱ्यावरती स्माइल अशी ठेवा की दुश्मन देखील जळून जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते मिस्टर अमित नानकर या खेळाडूकडनं. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा आला तर पार्थ हेमंत लाखात यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. चेंडू चाललाय 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 लॉंगांच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो हा मोठा षटकार. थैंक यू डीजे. हैट्रिक पूरी की है यहाँ पे. सिक्सर के अब 500 रुपये का इनाम अब उनको लागू हुआ, क्योंकि पार्थ हेमंत लाखात दादा की ओर से यहाँ पे देखेंगे ना तो हर एक चौके की हैट्रिक, छक्कों की हैट्रिक या विकेट की हैट्रिक पूरी करने वाले खिलाड़ी को 500 रुपये का इनाम यहाँ पे जरूर दिया जाएगा, स्टार्ट से लेकर एंड तक. और अब इस बल्लेबाज को भी लागू होता है. क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं अब अमित. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओ हो डायरेक्ट नेम धरून गेम करायचा होता, मात्र नेम हुकलाय, गेम चुकलाय. यावेळेस हो पुन्हा एकदा संधी आहे आणि डेंजर एंड मध्ये दुसऱ्यांदा सापडला होता या ठिकाणी. मात्र थोडासा वाचलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. कदाचित हा या ठिकाणी आपण पाहिलं ना तर व्हॉट्सअप प्रमाणे हा थ्रो जर आला असता ना तर या ठिकाणी डिलीट व्हावं लागलं असतं बॅटर अमित याला. एक मेरे को पिक्चर की डायलॉग की याद आ रही है, क्योंकि वो एक डायलॉग भी बहुत फेमस था. सर पे कफन बांधने वाले कभी मौत से डरा नहीं करते. उस तरीके का ये नज़ारा था. क्योंकि अब देखेंगे ना अमित तो उनको अपनी विकेट की मतलब पड़ी ही नहीं है, उनको ही पड़ी है बस अपनी टीम की. अगर देखेंगे तो रन कैसे आएंगे, कहाँ से आएंगे, वही जोड़ने का प्रयास कर रहे हैं. यावेळेस हलक्या हातानं यावेळेस आपण पाहतोय मिडॉनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव येते. आता त्यांनी ठरवलंय समोर कुठलाही खेळाडू येऊ दे, कुठलाही गोलंदाज येऊ दे, माझा जो नॅचरल गेम आहे तो मी खेळणारच. आणि ह्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये तो एक चांगला खेळ करतोय जयेश. ओवर फिनिश हुआ है. ओवर फिनिश के बाद अगर देखेंगे ना तो कितने रन बने हैं, पूरे 22 बने. बिना विकेट नुकसान के अगर 22 बने तो आने वाली अभी भी गेंदे देखेंगे ना यहाँ से तो 12 है. और 12 गेंदों में अगर देखेंगे ना तो इसी तरीके का अगर खेल चलता रहे तो फिर 60 और 60 प्लस. लेकिन गायत्री जाबरपाड़ा की टीम अगर देखेंगे कि उन्होंने 22 रन खर्च किए हैं तो फिर यहाँ से पलटवार भी करने का प्रयास करेंगे, क्योंकि हर एक गेंदबाज नहीं चाहेगा कि उन्होंने 22 दिए तो मैं 22 कैसे दूं, मैं विकेट भी ले लूँगा ना. षटकातील पुढचा बॉल
यावेळेस आपण पाहिला तर पहिला बॉल टाकत असताना आपण पाहिलं तर डाव्या स्टीच्या बाहेर हा चेंडू टाकला. अव्वलच्या सुरुवात एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये या ठिकाणी ॲड केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 23 आकड्यावरती. 23 धावा फाळकावर आहेत. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की बुझी समाज फिर पे जल सकती है, तूफानों से कश्ती यूं ही निकल सकती है. ओके मायूस यूं ना बदल तेरे इरादे, तू लड़ क्योंकि तेरी किस्मत अभी भी बदल सकती है. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि यावेळेस बॅटची हलकीसी नरेश काम तमाम. नकुल नानकर होतो या ठिकाणी आउट. जी पार्टनरशिप झाली होती ती पार्टनरशिप तोडण्याचं काम या ठिकाणी करतोय गोलंदाज चंद्रकांत डबका. यस डीजे. थैंक यू डीजे. स्पीडअप करना है, फास्ट करना है, क्विक करना है. हर एक बल्लेबाज को रेडी रहना है गेम प्लानिंग के साथ, क्योंकि ज़्यादा अब चर्चा करने का आपको समय हम देंगे नहीं, क्योंकि हमें अब समय कम नज़र आ रहा है. इसके लिए आपको ज़्यादा से ज़्यादा स्पीडअप करना है, ज़्यादा से ज़्यादा घाई करनी है. देखेंगे यह तो पहले विकेट का नुकसान होता हुआ और पहला बड़ा झटका क्या गेंदबाजी में परिवर्तन लाते हैं चंद्रकांत. और देखेंगे आखिरी वक्त तक बल्लेबाज पढ़ नहीं पाता उनकी गेंदों को. इसी वजह से उनको खेलने के लिए बल्लेबाज को मुश्किलें आती है, क्योंकि वो ज़्यादातर क्विकर भी डालते हैं और धीमी गति. मतलब उनकी दो गेंदें हैं ना सेम है, लेकिन पढ़ने के बाद कौन सी गेंद अगर देखेंगे कि फास्ट आने वाली और कौन सी गेंद रुक के आने वाली है, ये पढ़ना नहीं जानते. इसकी वजह से बल्लेबाज है ना उनकी गेंदबाजी पे चकमा खा रहे. 23 रन है, लेकिन अगर देखेंगे तो एक बड़ी वाली विकेट जो दी है, अगर उसके साथ जो आए हुए बल्लेबाज अगर उनको रोकने में कामयाब होते तो फिर कामयाब गेंदबाज जरूर नजर आएंगे इस ओवर में. देखो अब ये देखो क्या हुआ है. यही तो मैं कह रहा था कि इनकी गेंद को पढ़ना बहुत ही मुश्किल जा रहा है बल्लेबाजों को, क्योंकि कौन सी गेंद फास्ट आने वाली, कौन सी गेंद अंदर आने वाली, कौन सी गेंद बाहर जाने वाली है. और ऐसा ही लग रहा था राकेश को कि ये भी गेंद कहीं ना कहीं गिरने के बाद बाहर निकलेगी, लेकिन वो देखते रह गए और गेंद कहाँ पे गई, कान में है, कुछ तो कह के गई उनके. निश्चितच लेग बायच्या सुरुवातीमध्ये एकही सिंगल धाव पूर्ण झाले आणि महत्त्वाची बाजू म्हणजेच जो चांगली बॅटिंग करतोय अमित नानकर त्याला स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं होतं आणि यावेळेस त्याला मात्र स्ट्राईक जरूर मिळाले. चंद्रकांतच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचे बॅटिंग केली जाईल. यावेळेस आडा बॅटनं आक्रमण जरूर केलंय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे पंकज त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 लॉस 1 विकेट. 25 धावा फळकावर आहेत आणि इथे पूर्णपणे धावगतीवर पूर्ण ब्रेक लावण्याचं कार्य चंद्रकांतने केलं आहे. आणि आता मात्र पाहावं लागेल की राकेश येणाऱ्या काही चेंडूमध्ये क्रिकेट कशा पद्धतीचा खेळ, की चंद्रकांत आपली आणखीन काही शिकारच्या शोधात असेल. हा बॉल पाहिला आपण तर हलकासा पडल्यानंतर मध्ये येतोय, म्हणजे वळतोय. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं तर नक्कीच इथे खेळामध्ये आपण पाहिलं दुविधा आणि दुविधा निर्माण होते. आता या गोलंदाजाच्या समोर करायचं तर काय करायचं. मग आपण पाहिल्यानंतर काहीतरी अमितने सांगितलं, त्यांनी मागून सगळं काही पाहिलं की चेंडू पडल्यानंतर कोणत्या दिशेने जातोय. मग आता एक टार्गेट असेल, आता टार्गेटला फोकस केलं जाते का पाहूया. त्याचं फोकस तर करावा लागेल. यावेळेस मिड विकेटला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कदाचित केला जाईल का. ओव्हरथ्रो झालाय. ओ हो 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 संधी निर्माण झाली होती. रनआउट निश्चितच झाला असता कुठला तरी एक बॅटर, मात्र बॅकअप या ठिकाणी मिळाला नाहीये. 2 धावा येत आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 आकड्यावरती. पुढील बॉल पाहतोय आपण. या वेळेला पाहिलं स्टेप आउट करून चेंडूला पिक केला आणि अगदी बॅटच्या रडारमध्ये घेऊन आपण पहिला कॉर्नरच्या दिशेनं एक चांगला फटका पेश केला, षटकार. आणि हेच म्हटलं होतं नक्कीच ज्याप्रमाणे अमितनं, कारण की अशा गोलंदाजाला जर अटॅक करायचं काय असेल तर असं करायचं, आणि तो सल्ला दिलेला कामाला आला. आणि नक्कीच आपण पाहिलं तरी इथे षटकार, या षटकाराने धाव फलक तब्बल 33च्या घरामध्ये. Thank you, this new bowler.
उमेश उमेश डेट ओवर स्पेशलिस्ट। अब मैग्निफिसेंट फिनिश, बल्लेबाज करेंगे या गेंदबाज? बल्ले का किनारा है, लॉन्ग स्टॉप की दिशा में गेंद, 2 रन यहाँ से ज़रूर मिलेंगे। लेकिन अगर देखेंगे ना यहाँ पे विजय, तो मैं तो कहूँगा कि 50 का आंकड़ा छूना चाहिए बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि वो सेफ टोटल ढूंढना चाहेंगे, क्योंकि उनको नहीं लगता कि जो अपने सामने वाली टीम है वो कहीं ना कहीं हमें मुश्किल में डाले। तो एक सेफ टोटल 50 का यहाँ से ढूंढने का प्रयास जरूर करेंगे, और उनके प्रयास में 2 बल्लेबाज जरूर नजर आएंगे। निश्चित थोडेसे मिसफिल्ड जरूर झाले, त्याचा कारनामा या ठिकाणी थोडासा भोगावा लागलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला। यावेळेस आपण पाहिलं तर मिडॉनच्या डोक्यावरून यावेळेस चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने रवाना झालाय। चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर कंप्लीट होताना जरूर पाहायला मिळत आहेत। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत। ऑन स्ट्राइक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमित। हो, हा चेंडू खूप चांगला होता। बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला नाही ना, तो तलवार जी आहे ना ती फिरवली होती, मात्र वार होता राहिलाय। कदाचित वार झाला असता तर चेंडू सीमा पार देखील झाला असता, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। डॉट डिलिव्हरी, षटकातील पुढचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन। यावेळेस आपण पाहतोय चांगला झेल पकडला गेलाय कॉर्नरच्या दिशेनं। यावेळेस अमित नानकर याच्या खेळीला पूर्ण विराम लागताना आपण पाहतोय। धाव संख्या 37 असताना अमित नानकरची महत्वाची विकेट डाऊन होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय। एस डीजे षटकातील पुढचा बॉल, यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल होता पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला। चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय। मिळेल फक्त एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती। 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। धाव संख्या डेंजर झोन मध्ये या ठिकाणी जरूर पाहायला मिळते। सकाळच्या सत्रामध्ये जो सामना झाला होता तो सामना या ठिकाणी मला तर आठवलाय। विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी अँड त्यांच्या समेत आपण संघ पाहिला होता गावदेवी षष्टीकरपाडा। 45 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं आणि त्या 45 धावा त्यांनी पूर्ण केल्या। यावेळेस हवाई हल्ला केलाय, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल, 6 धावांसाठी षटकार। धन्यवाद डीजे, धन्यवाद। आम्ही या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय, बघूया खुलजा शिमशिम कोणाचं भाग्य या ठिकाणी चिठ्ठीच्या द्वारे उघडलं जाईल। 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील। एका चिठ्ठीमध्ये नाव आहे जय भवानी वंगणपाडा, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी, तर एका चिठ्ठीवरती नाव आहे विजेता संघ। लक्ष्य आहे 45 धावांचं। सकाळच्या सत्रामध्ये या 45 धावा चेस झाल्यात हॅच मैदानावरती।
चला कॅप्टन मी विनंती करेन या पार्थ या इथे पार्थ आहेत दोन कर्णधार चालू असलेले मॅचचे दोन प्रतिनिधी आपण सुद्धा लक्ष द्या 3 ड्रॉ आहेत 3 ड्रॉपैकी एक ड्रॉ आपण काढूया आणि राहिलेल्या 2 ड्रॉ असतील त्यामध्ये होईल मॅच आता पार्थ यांच्या हाताने असेल की कोणत्या संघाला मात्र बाय द्यायची आहे आणि कोणत्या संघाला मात्र मॅच खेळायची आहे पार्थने काढलेली एक ड्रॉ पार्थ इकडे जाऊ आपण त्या बघूया कॅप्टन घ्या पार्थने काढलेली ड्रॉ आहे ना ती माझ्या हातात आहे त्याच्यात आहे बाय मॅच कोणाचा होईल विजेता संघ खेळे तर म्हणजेच जय भवानी वंगणपाडा टीमच्या समोर म्हणजेच विघ्नहर्ता बेलकडी टीमला पार्थने काढून दिलेली आहे ती म्हणजे बाय डेफिनेटली वळूया चेसिंगकडे धन्यवाद जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर चिठ्ठ्यांच्या आधारे पुढे चाल मिळालेली आहे विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमला आणि ह्यानंतर होणारा मॅच असणार आहे जय भवानी वंगणपाडा वर्सेस विजय सिंग 45 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पंकज डबका अँड पिंटू जाधव गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे गोलंदाज सूरज नाईक बॉलिंगचा वंडर बॉय सूरज नाईक गोलंदाजी क्रमवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला ऑन स्ट्राइक वरती पंकज डबका पहिला बॉल फेस करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच बॅटची हलकीशी इनर एज आणि फलंदाज या ठिकाणी होतोय आउट पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलंय गोलंदाज सूरज नाईकनं थँक्यू डीजे पहिल्याच बॉलवर की इथून ज्याप्रमाणे मोठी विकेट ब्रेक थ्रू बिग विकेट आणि विघ्नहर्ता टीम नशीब घेऊन आली आहे आज शेवटच्या मॅचपर्यंत खेळ पाहूया परंतु त्यांच्या सोबतीनं नक्कीच कोणती टीमसुद्धा जोडणार आहे कारण की इथून होणारी मॅच जय भवानी वंगणपाडा अगेन्स्ट अपन पाहिले तर मग विजेता टीम आने वाली टीम जो रहेगी कौन सी टीम अब लास्ट में फाइट करेगी लेकिन बेहतरीन मुकाबला ही है अहम मुकाबला है क्या बड़ा वाला हिट हवा में खेला है गेंद के नीचे खिलाड़ी है राकेश शाह और आसान सा कैच उनके लिए था और उन्होंने पकड़ लिया है मुकाबले को अगर देखेंगे तो पूरी तरह से अपने पकड़ में करने का प्रयास पूरी तरह से कर दिया है क्योंकि उनको भी पता है बहुत अहम मुकाबला है अगर यहाँ से जीतते हैं तो एक शायद से मौका आगे बढ़ने का मिल सकता है और मौका मिला है तो भुनाना चाहेंगे और क्या बेहतरीन परफॉर्मेंस दे रही है बाबूला बॉयज की टीम इस मुकाबले में थैंक यू डीजे दो बड़ी विकेटें 2 गेंदों पर यानी कि अब गेंदबाज है हैट्रिक की ओर अगर यहाँ से हैट्रिक पूरी करते हैं तो 500 रुपये का इनाम पार्थ हेमंत लाखत की ओर से मिलेगा और उसी के साथ फ़ायदा तो डबल होने वाला है क्योंकि अपने टीम का भी फ़ायदा होगा विकेटें जो उनको मिलेगी और इस मुकाबले को जीतने का मौका भी मिलेगा लेकिन मौका अब पूरा करेंगे क्या हैट्रिक गेंद है ये इस ओवर की अब देखेंगे तो यहाँ पे कुछ अलग करने का प्रयास था बल्लेबाज का लेकिन ऐसा प्रयास करना है तो गेंद को देखना होगा अच्छी गेंदों को अगर ऐसे शॉट्स खेलने हैं तो लगा तो ताली नहीं तो गाली ऐसा भी कहा जाता है लेकिन ये गेंद गई खाली कुछ नहीं होगा टाइम टाइम फिश बिंदे गेंद तीन गेंद हो चुके हैं अब भी देखेंगे ना तो खाता खुला नहीं है खाता खुल चुका है वो लेकिन विकेटों का वो भी कितनी 2 शॉर्ट पिच गेंद थी पुल करने का प्रयास था और एक मौका आया था कैच पकड़ने का लेकिन वो पकड़ नहीं पाए अगर देखेंगे यहाँ पे ना तो कहीं ना कहीं अब आई गावदे स्पोर्ट्स जाबरबाड़ी की टीम को अगर देखेंगे ना तो बैकफुट पे गई है इसका एक ही कारण है कि गेंदबाजी अच्छी रही है
रन भी उतने ज़्यादा बने। और दूसरी तरफ से अगर देखेंगे ना उस रन को आप पीछा करना है तो बड़े हिट लगाने हैं, और बड़े हिट लगाने के चक्कर में बल्लेबाज अपनी विकेटें गंवा रहे हैं, उसका फ़ायदा मिल रहा है कहीं ना कहीं। अगर इस मैच में पलटवार करना है तो एक गेंदबाज को टारगेट करना होगा। अगर एक गेंदबाज के पीछे आप हाथ धो के पड़ते हो तो शायद आपको मौका मिल सकता है इस मुकाबले में वापस आने का। हेलो, अगर मगर से कुछ चलने वाला नहीं है जयेश। जी हाँ, वो भी तो एक बात है, क्योंकि क्रिकेट में अगर मगर किंतु लेकिन परंतु ये सब बाजू में छोड़ दिया जाता है, क्योंकि जो होता है उसके ऊपर ध्यान फोकस किया जाता है। क्या पिंटू अपना जलवा दिखाएंगे इस मुकाबले में? अगर देखेंगे ना तो गेंदबाज पूरी तरह से हावी हो चुकी है। जैसे कि देखेंगे अब तक सूरज की गेंदबाजी क्या शानदार रही है। 5 गेंदें फेंकी है, 2 विकेटें चटकाई है, केवल खर्च किया 1 रन। और टारगेट देखेंगे ना यहाँ से तो बड़ा वाला टारगेट है 45 रनों का। तो हर एक ओवर में 15 रन बनाने थे, तो लेकिन यहाँ पे 5 गेंदों में केवल 1 ही रन बनाई है। अब देखो यहाँ पे क्या हुआ है, तो ये बिंदी गेंद और बिंदी गेंद के साथ देखो ओवर की फिनिश हुई है। क्या बेहतरीन उछाल रहा है इस खिलाड़ी का। शायद से इस मैच को अगर पूरी तरह से पलटने वाला स्पेयर कह सकते हैं, क्योंकि उन्होंने अगर देखेंगे तो इस मैच की पूरी हवा ही निकाल दी है। धन्यवाद डीजे, आमचे डीजे मॅन महेंद्र पवार यांना देखील मला वाटतं सासूरवाडीनं कॉल जरूर आलाय, जे गाणं वाजवलंय त्यांच्याच करता आहे ते गाणं। यावेळेस आपण पाहिलं बॅटची लिडिंग एज काम तमाम, आणखी एक विकेट डाऊन, आणखी एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसत असताना टीम गावात विस्फोट जाबरपडा संघाला। यस डीजे धन्यवाद जयेश। सुषमा देखील खुश झाले असेल हे गाणं ऐकून। सध्या मैदानाच्या आतमध्ये आणखी एक बॅटर येतोय दिनकर। यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स जरूर झालाय, एक बाउन्सरची ताकीद या ठिकाणी जरूर दिले। धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली ना तर स्थिर आहे 1 या आकड्यावरती। यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेनं। एक सिंगल धावेते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 2 या आकड्यावरती। डीजे वाले यांच्याकडे सुषमा तर आले, रेश्मा देखील येईल, मुन्नी, अशा भरपूर काही नक्कीच येतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये। जरूर आपल्याला चांगली चांगली गाणी ऐकायला जरूर मिळतील डीजे मॅन महेंद्र पवार यांच्याकडनं। महेंद्र पवार देखील चांगल्या चांगल्या संधीवरती वार करतात जयेश। महेंद्र है, पवार का पावर है, और पवार का पावर किधर दिखाना है उनको भी पता है। षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा वाईट बॉल असणार आहे। आव्हान त्याच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल। धावसंख्या 3। काय गोलंदाजी झाले, चांगला खेळ झाला बाबूला। टीम जवळजवळ मी तर म्हणेन की बघा पहिल्या मॅचमध्ये जी 2 षटकं आपण बाजूला ठेवली आहे ना विजय, म्हणजे पहिल्या 2 मॅच म्हणजे पहिल्या मॅचमध्ये जी 2 षटकामध्ये झालेल्या चुका, त्या चुका त्याने सुधारल्या। मग त्यानंतरचं क्रिकेट आणि या मॅचमधलं क्रिकेट भरपूर काही बदल, आणि हाच बदल मात्र आपण पाहिलं तर त्यानं प्रगतीच्या मार्गाकडे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय।
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस दिनकरच्या बॅटमध्ये फटका चांगला आहे, लॉंग ऑफला, मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 टीमची टोटल जाऊन पोहोचले आहे ती 6 या आकड्यावरती. एके तुक्के से काम चलने वाला नहीं है मैदान के अंदर. अगर आपको बड़े लक्ष्य का पीछा करना है तो बड़े शॉट लगाने पड़ेंगे. क्या कहते जयेश? लेकिन अब शायद से वो वक्त भी हाथ से निकलता जा रहा है, क्योंकि यहाँ पे गेंदबाजी इतनी बेहतरीन हो रही है और एक सफल गेंदबाज अगर देखेंगे तो नकुल ओवर की समाप्ति होती हुई देखेंगे. यहाँ पे अगर 45 रनों का टारगेट पीछा करते हुए देखेंगे ना तो पूरे से पूरे 12 गेंदों में बनाए केवल 6 रन, यानी कि इसका मतलब अब आने वाली 6 गेंदों में 39 रनों की ज़रूरत है. तो 39 रन 6 गेंदों में यहाँ तो बन नहीं सकते. तो अब यही ऑप्शन बचा है कि आने वाली 6 गेंदें ये खेल के निकालनी होगी. ये औपचारिकता रह चुकी है इस मुकाबले की. निश्चितच औपचारिकता बाकी राहिले या सामन्यामध्ये, दुसरं काही नाही आहे. कारण 6 बॉलमध्ये थोडंसं असंभव जरूर आहे, परंतु 6 बॉलमध्ये या वेळेला आपण पाहिलं तर कॅच मात्र पकडली आहे आणि इथे आपण पाहिले तर विकेट मात्र आपण पाहिलं तर मिळवले. जवळजवळ रेकॉर्ड आपण बघितला तर मग तो दीपू माली यांच्या नावावर आपण पाहिला. भिवंडी क्रिकेट रबल बॉल क्रिकेट 43 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. तो एक इतिहासच होता अनोखा, परंतु तो इतिहास मात्र या मैदानावर आपण पाहिलं तर कदाचित होणार नाही आहे. कारण की त्याचे आपण पाहिलं ती धमक ठेवणारे खेळाडूसुद्धा मैदानाच्या आतमध्ये असायला हवेत, परंतु इथे आपण पाहिलं तर चांगल्याहून चांगले खेळाडू परतल्यानंतर आपण पाहिली आहे की मॅचची कहाणी आहे ना वन साईड वन तर्फा होताना पाहायला मिळते आपल्याला. पुढील नेक्स्ट टीम चे कॅप्टन असतील म्हणजेच जय भवानी वंगणपाडा टीम चे करणं तर आपण रेडी राहायचं आहे. एक घुमाव लेने वाली गेंदे इनको पढ़ना मुश्किल होता है बल्लेबाजों को. कहीं ना कहीं डालते और कहीं निकलती है और इनको पढ़ना अगर देखेंगे ना तो बहुत मुश्किलें पैदा होती है बल्लेबाज को. लेफ्टी जब गेंदबाज खास रहते हैं तभी, आणि तेच पाहायला मिळालं आहे. आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न असेल तर मी तर हाच विचार आता मनामध्ये आणला की काय फलंदाजाने की इथून राहिलेली आपण आहे ना मग औपचारिकता असे लावणी तेच कंप्लीट करूया. कारण की इथून मग आता स्वप्न पाहिलं असेल ना की या स्पर्धेमध्ये आज एक ट्रॉफीचे हकदार आणि कदाचित ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल, तर मात्र हे स्वप्नच राहू शकतंय. हवेत चेंडू आहे, झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळत आहे. जेव्हा आपण पाहिले ना एखाद्या झेल ड्रॉप्स होत आहेत आणि एखाद्या जवळजवळ आपण पाहिलं मग विकेट मात्र जे मिळत नाही आहे त्या विकेटचं तरी महत्त्व माहिती आहे का विजय. जेव्हा क्वालिफाईड होत आहेत ना मग एका विकेटचे जे गुणस असतात, एका रनचे गुण असतात आणि ते भरपूर मात्र या यादीमध्ये आहेत ना फरक टाकतायत. पहा जेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आहे तर मग ब्रह्मास्त्र आपण वापरलं, स्वतःच्या जवळचं अस्त्र वापरलं, क्लीन बॉल्ड केलं आणि फलंदाज बाद केला, गारद केला. आनंद चिखल माती ढेप लोट लोट ग सविता, चिखल माती ढेप लोट, चिखल माती ढेप लोट लोट ग सविता, चिखल माती ढेप लोट, चिखल माती ढेप लोट लोट ग सविता, चिखल माती ढेप लोट. हा इथे आपण पाहिली आहे तर लोएस्ट टोटल आत्ता सध्या तरी आपण पाहतोय की जवळजवळ 2.4 चेंडू आणि 9 धाव 5 गडी गमावलेत. विजय आपण बघितला तर सर्वात लो टोटल असू शकते इनिंगमध्ये चेस करत असताना. चला 2 चेंडू आहेत, क्विक करा कारण की इथून आपल्याला आणखीन 2 मॅचेस खेळवायचे आहेत. बागपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, आपण पाहिला बॅट आणि चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा मिलाप नाही आहे तिथे. डॉट चेंडू जर पाहायला मिळतंय. 9 धावा स्थिर आहेत. शेवटचा अंतिमचा चेंडू असेल. 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर इथे भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी या टीमची राहिली आहे. चला आता आपण नक्कीच टॉससाठी कर्णधारांना रिक्वेस्ट असेल
जरूर यायचं आहे आणि बाकीच्याने आपण पाहिलं तर सेकंड करायचं आहे. कॅप्टन्स प्लीज क्विक करा. अरे बाबूला बॉईज टीमचा परफॉर्मन्स आता चांगला झालाय. तर जय भवानी बंगनपाडा टीमच्या सोबत 2 हात करायचं आहे आणि नेक्स्ट पाऊल पुढे मात्र टाकायचं आहे. म्हणजे कोणती टीम टाकेल ते आपण पाहिलं आहे. जवळजवळ या 2 टीम्समध्ये एका संघाला मात्र आपण पाहिले तर नक्कीच संधी मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच अमित राहतील आणि देण्यासाठी विनंती करतोय मी. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करतोय विनोदजी राय यांना. विनोद या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच डेफिनेटली 500 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा असेल. अमित मॅन ऑफ द मॅच राहिलेत. चांगली बॅटिंग आणि चांगलं क्रिकेट. मॅन ऑफ द मॅचचं मेडल केळी आणि कॅमेरामॅन सुद्धा आहे ते मोमेंट कॅचअप करत असताना पाहायला मिळतात. विनोद थांबा आपण टॉस सुद्धा करा.